हॅलो फ्रेंड्स, मी भाग्यश्री आणि भाग्यश्री किचन मध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण छोट्या छोट्या लोकरीपासून वेगवेगळे डिझाइनचे कोस्टर कसे बनवायचे हे पाहणार आहोत। तुम्ही कोस्टर बनवू शकता, चौकोन बनवू शकता, छोटे छोटे फ्लावर बनवू शकता, षटकोन बनवू शकता। खूप सारे ऑप्शन आहेत आणि त्याचे भरपूर असे व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत। जर तुम्ही अजूनही पाहिले नसतील तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राइब करा आणि सोबतच बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे तुम्हाला रेग्युलर मी जे व्हिडिओ अपलोड करत असते त्याचे नोटिफिकेशन मिळून जाईल। तर अगोदर जे मी व्हिडिओ टाकलेले आहेत त्याच्या प्लेलिस्ट माझ्या चॅनलवर ऑलरेडी मी टाकलेले आहेत, एकदा नक्की चेक करा। आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मग जास्त वेळ न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। तर इथे पाहू शकता मी छोटे छोट्या कलरची 2 कलरची लोकर घेतलेली आहे आणि क्रोशा नेहमीप्रमाणेच मी 10 नंबरचा घेतलेला आहे, कारण 10 नंबरचा सर्वांकडेच अवेलेबल असतो, आणि कात्री। तर सर्वात अगोदर काय करायचे आपल्याला, इथे मी व्हाईट कलरची लोकर घेतलेली आहे, किंवा तुम्ही रेड कलरची देखील घेऊ शकता आवडीनुसार। तर सर्वात अगोदर आपण रेड कलरची घेऊयात। 2 कलर मध्ये खूप छान दिसतो हा चौकोन। एक गाठ मारल्यानंतर 6 साखळ्या विणायच्यात। 1 2 3 4 5 6 6 साखळ्या विणल्यानंतर काय करायचं आहे, जी पहिली साखळी आहे तिथे आपल्याला स्लिप स्टिच करायचं आहे आणि नंतर एक साखळी घेऊन ह्या गोल मध्ये आपल्याला काय करायचं आहे, टोटल 16 खांब विणायचे आहेत। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आणि 16। आता 16 खांब विणल्यानंतर काय करायचं आहे, हा जो पहिला खांब आहे इथे स्लिप स्टिच करायचा आहे आणि एक्स्ट्राचा धागा आपल्याला कट करून घ्यायचा आहे। तर हे पाहू शकता इथे मी गोल विणून घेतलेला आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, ही व्हाईट कलरची लोकर लावायची आहे। कुठेही एका साखळीवर आपल्याला ही जॉईंट करून घ्यायची आहे आणि 4 साखळ्या विणायच्या। 1 2 3 4 4 साखळ्या म्हणजे आपला एक ट्रिपल खांब असणार आहे। आपल्याला ट्रिपल खांब विणायचा आहे। आता 4 साखळ्या विणल्यानंतर परत एक साखळी विणायची, म्हणजे एक ट्रिपल खांब एक साखळी असं विणायचं आहे। ट्रिपल खांब विणण्यासाठी नेहमी आपण सुईवर 3 वेळेस वेढा घेतो आणि हा एक 4 वेळेस। आता दुसऱ्या खांबावरून ओढून घ्यायचं आहे आणि इथे पाहू शकता 2चा 1 2चा 1 2चा 1 आणि 2चा 1 असं 4 वेळेस करायचं। परत एक साखळी घ्यायची आणि परत ट्रिपल खांबासाठी 3 वेळेस सुईवर वेढा गुंडाळून घ्यायचा आहे। परत त्याच्या पुढच्या खांबामध्ये 2चा 1 2चा 1 2चा 1 आणि 2चा 1 परत एक साखळी, म्हणजे एक ट्रिपल क्रोशा एक साखळी एक ट्रिपल क्रोशा असं आपल्याला विणायचं आहे। 1 2 3 परत त्याच्या पुढच्या खांबावर 2चा 1 2चा 1 2चा 1 आणि 2चा 1। आता हे 4 ट्रिपल क्रोशे झाल्यानंतर काय करायचं आपल्याला, 1 2 3 4 4 साखळ्या विणायच्या आणि परत पुढे आपण 4 ट्रिपल क्रोशा विणून घेणार आहोत। प्रत्येक ट्रिपल क्रोशाच्या मध्ये मध्ये एक एक साखळी आपल्याला विणायची आहे। परत एक साखळी 2
3 आणि 4. आता 4 विणल्यानंतर परत 4 साखळ्या घ्यायच्या आणि परत या पद्धतीने 2 वेळेस आपल्याला विणून घ्यायचं आहे 4 4 ट्रिपल क्रोशा. तर मी हे राऊंड कंप्लीट करून घेते. तर हे पाहू शकता मी 4 वेळेस कंप्लीट करून घेतलेले आहे आणि 4 साखळ्या सुद्धा घेतलेल्या आहेत. आता इथे ज्या आपण सुरुवातीच्या 4 साखळ्या घेतल्या होत्या एका ट्रिपल क्रोशासाठी, तर ह्या चौथ्या साखळीवर आपल्याला स्लिप स्टिचने जॉईंट करायचं आहे आणि परत 1 2 3 4 साखळ्या एका ट्रिपल क्रोशासाठी आणि परत एक साखळी, म्हणजे एक ट्रिपल क्रोशा एक साखळी असं आपल्याला परत विणायचं आहे. आता ह्या 4 खांबावर आपल्याला काय करायचं आहे, 7 खांब विणून घ्यायचे आहेत. 2 परत एक साखळी, 3 एक साखळी, 4 5 एक साखळी, 6 आणि हे 7. आता 7 खांब विणल्यानंतर काय करायचं आहे, परत एक साखळी घ्यायची आणि ह्या ज्या 4 साखळ्या आहेत ह्या 4 साखळ्यावर आपल्याला काय करायचं आहे, 2 ट्रिपल क्रोशा आणि 2 साखळ्या असं विणायचं आहे. सॉरी 2 ट्रिपल क्रोशा आणि 4 साखळ्या, 2 3 4. परत तिथेच 2 ट्रिपल क्रोशा, 1 आणि परत 2 ट्रिपल क्रोशा. तर हे पाहू शकता इथे मी 4 खांबावर 7 खांब विणलेले आहेत आणि ह्या 2 साखळीच्या गॅपमध्ये 4 खांब विणलेले आहेत. असंच आपल्याला हे तिसरं राऊंड कंप्लीट करून घ्यायचं आहे. तर इथे मी हे पूर्ण राऊंड कंप्लीट करून घेते. तर हे पाहू शकता इथे मी चौकोन कंप्लीट करून घेतलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, इथे शेवटचे 2 खांब 4 साखळ्या 2 खांब असं विणलेलं आहे आणि एक साखळी घेतलेली आहे. आता जे हे 4 साखळ्या घेतल्या होत्या या चौथ्या साखळीवर काय करायचं आपल्याला, स्लिप स्टिच करायचं आहे आणि स्लिप स्टिच केल्यानंतर एक्स्ट्राचा धागा कट करून घ्यायचा आहे. तर इथे पाहू शकता अशा पद्धतीचं आपलं चौकोन तयार झालेलं आहे आणि एवढी आपली व्हाईट कलरची लोकर उरलेली आहे, पाहू शकता. तर आता याला बॉर्डर विणणार आहोत. तर बॉर्डर बनवण्यासाठी इथे मी रेड कलरची लोकर घेतलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ही रेड कलरची लोकर कुठेही एका जागी जोडून घ्यायची आहे. तर मी इथे पाहू शकता जोडून घेतलेली आहे. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, 2 खांब विणायचे आहेत. ह्या प्रत्येक खांबावर इथपर्यंत आपल्याला 2-2 खांब विणायचे आहेत. तर मुख्य खांबच विणायचे आहेत आपल्याला. सोबत ही मी एक्स्ट्राची लोकर कव्हर करत आहे, पाहू शकता. पूर्ण खांबावर 2-2 खांब असं विणून घ्यायचं आहे. तर इथपर्यंत मी 2-2 खांब विणून घेतलेले आहे. आता काय करायचं आहे, ह्या साखळीवर आल्यानंतर आपल्याला इथे 4 खांब विणायचे आहेत. 1 2 3 आणि 4. 4 खांब विणल्यानंतर परत 2 साखळ्या घ्यायच्या आणि परत तिथेच आपल्याला 4 खांब विणायचे. 1 2
3 आणि हे 4. म्हणजे इथे चौकोन तयार होईल. पाहू शकता किती सुंदर चौकोन तयार झालेला आहे. आता परत ह्या प्रत्येक खांबावर 2-2 खांब आणि इथे 4 खांब, 2 साखळ्या 4 खांब, परत इथे 2-2 खांब, परत इथे 4 खांब, 2 साखळ्या 4 खांब, परत इथे 2-2 खांब आणि परत इथे 4 खांब, 2 साखळ्या 4 खांब, असं आपल्याला हे पूर्ण कंटिन्यू इथपर्यंत कंप्लीट करून घ्यायचं आहे. तर हे पाहू शकता मी शेवटचा राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे आणि किती सुंदर असा आपला चौकोन तयार झालेला आहे. पाहू शकता अगदी सोप्या पद्धतीने आपण हे विणलेलं आहे. आता हे एक्स्ट्राचे धागे आपल्याला हायर करून घ्यायचे आहेत आणि ह्या चौकोनापासून तुम्ही भरपूर अशा वस्तू बनवू शकता. पर्स बनवू शकता, टेबल मॅट बनवू शकता, टेबल रनर बनवू शकता, थालपोश बनवू शकता आणि परत बेडशीट कव्हर बनवू शकता, कुशन कव्हर बनवू शकता. खूप सारे उपयोग आहेत आणि याचे व्हिडिओ मी अगोदरच माझ्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. पाहिले नसतील तर एकदा नक्की चेक करा आणि व्हिडिओ कसा आवडला नक्की मला कमेंट करून कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर लवकरच भेटूयात अशाच एका भन्नाट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.